हाय फ्रेंड्स, चला तर आज आपण एकविरा किचनमध्ये काहीतरी नवीन आणि छान बनवूया। रोज रोज पोहे खाऊन कंटाळा आला असेल ना। चला मग नवीन काहीतरी ट्राय करूया। या ठिकाणी मी पोहे घेतले आहे 1 वाटी। त्याला छान पाण्यात भिजवलेले आहे। आता त्याचं पाणी आपल्याला काढायचं आहे। या ठिकाणी आपण पोह्यांचं पाणी काढून घेतलं आहे आणि त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे। आता आपल्याला यात टाकायचं आहे दही। अजून 1 चम्मच टाकायचं आहे। आता हे छान ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता हे छान ग्राइंड झालेलं आहे। आपल्याला एका बाउलमध्ये काढायचं आहे। आता यात आपल्याला 1 वाटी रवा घेतला आहे मी। या ठिकाणी हा रवा यात आपल्याला टाकायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी आपल्याला यात टाकावं लागेल। आपण बघू शकता या ठिकाणी छान मिक्स झालेलं आहे। आता मी लसूण आणि अद्रक आणि मिरचीची पेस्ट करून घेतली, ती या ठिकाणी टाकणार आहे। आता आपण टाकणार आहोत 1 शिमला मिरची मी या ठिकाणी घेतली आहे, ती चॉप करून घेतली होती छान। आता यात आपल्याला टाकायची कांद्याची पात, हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता टाकायचं आहे थोडंसं ऑइल, नंतर टाकायचं आहे मीठ, परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण बघू शकता मी गॅस ऑन केला आहे, त्यावर इडलीचं भांडं ठेवलं आहे, त्यात 2 ग्लास पाणी टाकलं आहे आणि वरती 1 ताट ठेवलं आहे, त्याला छान ऑइल लावून घेतलं आहे। आता या ठिकाणी हे मिश्रण तुम्ही बघू शकता, यात आपल्याला टाकायची इनो। छान मिक्स करून आपल्याला हे सगळं मिश्रण ताटामध्ये टाकायचं आहे। चला तर मिक्स करू। हे बघा, आता आपण हे मिश्रण टाकलं आहे, यात थोडंसं वरतून लाल तिखट आपल्याला टाकायचं आहे। मग टाकायची थोडीशी काळी तीळ, आता झाकण ठेवू। आपण बघू शकता या ठिकाणी आपलं हे छान झालेलं आहे। आता आपल्याला याचे काप करून घ्यायचे। आपल्याला हवा तो आकार आपण देऊ शकता। चला तर मग करूया। अगदी धीरे धीरे काप करायचे। या ठिकाणी छान काप करून घेतले। आता आपल्याला फक्त कढीपत्त्याची फोडणी यावर टाकायची आहे आणि छान पसरवून घ्यायचं आहे। चला तर फ्रेंड, आपला गरमागरम नाश्ता या ठिकाणी रेडी आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। थँक्यू।